राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आर्थिक वर्ष 2026-27चा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीनं अर्थसंकल्प सादर केला आहे. पण यामागचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा हा दुसरा अर्थसंकल्प होता आणि या अर्थसंकल्पात अनेक घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आणि भरीव निधीची तरतूद केली. तर मुंबईसोबतच देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासाठी देखील या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे पुण्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण पुण्यासाठी नक्की कोणत्या घोषणा अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत? या अर्थसंकल्पातून नक्की पुणेकरांना काय मिळालं? बघूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून पुणेकरांसाठी मिळालेले सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे पुणे शहराचा विस्तार, वाहतूक कोंडीवर जालीम उपाय आणि औद्योगिक प्रगतीसाठी हजारो कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला अधिकृत मान्यता दिल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामध्ये खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी या महत्वाच्या मार्गांचा समावेश आहे. तसेच हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यासोबतच रामवाडी ते वाघोली या 11 किलोमीटरच्या मेट्रोला देखील मंजुरी देण्यात आली आहे. तसेच येरवाडा ते कात्रज आणि हिंजेवाडी ते सिंहगड रोड या 54 किलोमीटरच्या दुहेरी भुहेरी मार्गाचा डीपीआर सुद्धा तयार करण्यात येत आहे, अशी माहिती अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याचबरोबर पुणे ते शिरूर या 53 किलोमीटरच्या मार्गासाठी 7,514 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच तळेगाव ते चाकण या एमआयडीसी पट्ट्यातील 25 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 6,499 कोटी रुपये आणि चाकण ते शिक्रापूर या 28 किलोमीटरच्या 6 पदरी रस्त्यासाठी 5,232 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याचबरोबर हडपसर ते यवत या 31.50 किलोमीटरच्या 6 पदरी रस्त्यासाठी 5,262 कोटींची निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुणे लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी या अर्थसंकल्पात 765 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. तसेच पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं विशेष प्राधिकरणाची स्थापना केल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प मांडताना केली. यामुळे जमिनीचे संपादन आणि प्रत्यक्ष कामाला आता वेग येणार आहे. तसेच बारामतीमध्ये नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याने विमान वाहतुकीला आता मोठी चालना मिळणार आहे. तर रस्ते वाहतुकीसाठी शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या ग्रीनफील्ड मार्गाला देखील मान्यता देऊन पुणे मराठवाडा कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ करण्यात येणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात सांगितलं. त्याचप्रमाणे जागतिक गेमिंग आणि जीसीसी हब म्हणून पुण्याची ओळख निर्माण करण्यासाठी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सरकार सज्ज आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात सांगितलं. तर खंडाळा येथे जागतिक दर्जाच्या इनोव्हेटिव्ह केंद्रासाठी 130 कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. तर बारामती आणि पुरंदर तालुक्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला निराकारा नदीजोड प्रकल्प राबवण्याची घोषणा देखील या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्न आता कायमचा सुटण्यास मदत होईल. एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यासाठी महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या आहेत. दरम्यान अर्थसंकल्पात केलेल्या या सगळ्या घोषणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र गट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.